गॅस न पेटवता, खवा न वापरता झटपट होणारा आपण आज पेढा बघणार आहोत. रक्षाबंधनसाठी तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतात. चला तर मग पटकन रेसिपी बघून घेऊया आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी एक ग्राइंडिंग जार घेतला आहे. यामध्ये मी 1/3 कप इतपत साखर घातलेली आहे. साखरेची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात. यामध्ये आपण 1 कप इतपत डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. यासोबतच आपण इथे अर्धा कप इतपत मिल्क पावडर घेतलेला आहे. आता यामध्ये ना आपल्याला अजिबात गॅसवरती तापवायची किंवा भाजायची गरज नाही. डायरेक्टली याला मिक्सरमध्ये घाला आणि लीड लावून याला हलकसं फिरवून घ्या. यामध्ये मी सर्व जिन्नस घातलेली आहे. सोबतच इथे आपण फ्लेवरसाठी ना थोडीशी इलायचीची पावडर घालूयात. तुम्हाला जर याचे फ्लेवर नको हवे असेल तर तुम्ही इथं केसर स्टँड जरी घातले तरीही चालेल. आता या सर्व जिन्नसांना आपल्याला व्यवस्थित असं मिक्सर मधून फिरून घ्यायचं आहे. म्हणजेच थोडक्यात आपल्याला याला 1-2 मिनिटासाठी बारीक करून घ्यायचं आहे. काही अशा प्रकारचा आपला पेढ्याचा बेस इथे तयार होतो. म्हणजे इथं फ्रीमिक्स आहे हा पेढ्याचा. यापासून तुम्ही हे फ्रीमिक्स जर बनवून ठेवलं ना तुम्ही कधीही पेढे बनवू शकतात. इतके हे सोपे आहेत. तर हे पेढे तुम्ही जर नंतर बनवायचे असेल तर तुम्ही हा असाच फ्रीमिक्स तसा स्टोर करा आणि ज्या वेळेस लागेल त्यावेळेस तुम्ही दूध घालून ऍड करून व्यवस्थित वळून घेऊ शकतात पेढे. आता मी इथे लगेचच बनवत आहे त्यामुळे लगेचच बनवून घेऊया. आता यामध्ये मी 2 थेंब पिवळा कलर घालत आहे. तुम्हाला जर नसेल घालायचा तुम्ही डायरेक्टली असंही बनवलं तरीही चालेल. पण यामुळे काय होईल हे हलकसं असं अट्रॅक्टिव्ह दिसेल त्यामुळे मी इथं फूड कलर घातलेला आहे. हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. आता या प्रीमिक्स मध्ये आपल्याला अगदी थोडं पाणी घालून याला अगदी व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. यासाठी आपल्याला अति जास्त दूध अजिबात लागणार नाही. अगदी 3 ते 4 टेबलस्पून मध्ये हे व्यवस्थित मळून जाईल. इथे मी ना अगदी 4 ते 5 टेबलस्पून मध्ये हे व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे. बघू शकतात याचा असा एक घट्टसर गोळा इथे मी करून घेतलेला आहे. आणि बघा पेढ्याचा इथं बेस आपला तयार झालेला आहे. तर मी इथं असं स्टफ पेढा बनवत आहे. त्यासाठी आपल्याला वेगळी स्टफिंग बनवायची आहे. तुम्ही डायरेक्टली याचे पेढे जरी वळून घेतले तरीही चालेल. स्टफिंग वगैरे नाही केली तरीही चालेल. पण इथे आपण थोडंसं व्यवस्थित बनवायचं आहे त्यामुळे इथं स्टफिंग नक्कीच बनवूया. तर इथे स्टफिंग साठी मी काय केलंय थोडेसे काजू आणि थोडेसे किशमिश मी इथं रफली चॉप करून घेतलेले आहे. सोबतच थोडेसे बदामही चॉप करून घेतलेले आहे आणि हलकेसे मी इथं पिस्त्याचे काप घातलेले आहे. तुम्ही स्टफिंग मध्ये तुमच्या अकॉर्डिंग कोणते तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचे जी स्टफिंग तुम्हाला आवडेल अक्षरशः टूटी फ्रुटी सुद्धा जरी घातली तरीही चालेल. स्टफिंग तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घालू शकतात. आता याला बाइंडिंग यावी यासाठी आपण काय करूयात जे आपण प्रीमिक्स बनवलं होतं ना त्यातूनच थोडंसं पीठ आपण यामध्ये ऍड करूयात आणि याला व्यवस्थित असं एकजीव करून घेऊयात. म्हणजेच थोडक्यात जो पेढ्याचा बेस आहे तो हलकासा यामध्ये ऍड करूया. त्यामुळे काय होईल ही स्टफिंग आहे ना यामध्ये व्यवस्थित स्टिक राहील आणि ज्या वेळेस आपण याचे पेढे पाडायला घेऊ त्यावेळेस स्टफिंग एकीकडे आणि पेढा एकीकडे असं अजिबात होणार नाही. आणि बघा अगदी विदिन अ मिनिट आपली स्टफिंग सुद्धा इथे तयार झालेली आहे. बघू शकतात बाइंडिंग सुद्धा आलेली आहे आणि एक व्यवस्थित क्रंच सुद्धा आलेला आहे. आता लगेचच आपण इथे पेढे वळवून घेऊयात. तर यासाठी मी काय केलंय इथे बटर पेपर घेतलेला आहे. यावरती आपल्याला पेढ्याचा जो पीठ आहे तो ठेवायचा आहे. तुम्ही जर डायरेक्ट याला लाटायला जरी घेतलं ना तर हा ना थोडंसं चिटकू शकतं. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल ना तर तुम्ही काय करा खाली हलकसं तूप लावा वरतूनही तूप लावा आणि व्यवस्थित याला लाटून घ्या. किंवा तुम्ही ना डायरेक्टली पेढ्यांसारखे स्टफिंग करून सुद्धा बनवू शकतात. पण इथे मी वेगळं बनवते. तर काय करायचं याला लाटून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित आणि एक स्क्वेअर शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला यामध्ये स्टफिंग व्यवस्थित भरता येईल. यामध्ये स्टफिंग ऍड करण्यासाठी मी अगदी सेंटर मध्ये स्टफिंग ठेवलेली आहे आणि साइडनी याला व्यवस्थित असं रोल करून घेणार आहे. जसं मी व्हिडिओ मध्ये दाखवत आहे सेम त्याच पद्धतीनं व्यवस्थित याला आपण मिक्स करून घेऊयात व्यवस्थित याला रोल करून घेऊयात जेणेकरून एक सिलेंड्रिकल शेप मध्ये आपल्याला हे मिळेल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला ट्रायंगल किंवा स्क्वेअर शेपचा सुद्धा याला बनवू शकतात. डिपेंड करतं तुमच्या आवडीनिवडीनुसार. व्यवस्थित याला मिक्स रोल करून घेऊयात आणि याला ना अगदी 10-15 मिनिटासाठी आपण फ्रीज मध्ये सेट होण्यासाठी ठेवूयात. 15 मिनिटानंतर हे व्यवस्थित असं स्टर्डी आणि फर्म होईल हलकसं ज्यामुळे आपल्याला याला कट करण्यासाठी सोपं जाईल. आता याला आपण गार्निश करून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला पिस्त्याचे काप किंवा ड्रायफ्रुटचे काप लावून सुद्धा डेकोर करू शकतात. माझ्याकडे इथं सिल्वर वर्क अवेलेबल होतं म्हणून मी हे इथं वापरलेलं आहे. व्यवस्थित याला व्यवस्थित स्टिक करून घेऊयात जेणेकरून हे दिसायला खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसेल. आता लगेचच याला आपण कट करून घेऊयात.
तर माझ्याकडे इथे चूक झाली. मला कट करताना इथे एकदम प्लेन चाकू वापरायला हवा होता, पण माझ्याकडून जो दातावाला जो चाकू असतो तो वापरण्यात आला. त्यामुळे हे व्यवस्थित असे कट झाले नाही, पण टेस्टला मात्र हे इतके चविष्ट झालेले होते. खूपच मस्त. तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि बघा, तयार आहे आपला अजिबात गॅस न वापरता झटपट होणारा पेढा. एकदा तरी ही रेसिपी तुम्ही या रक्षाबंधनला नक्कीच ट्राय करा. चला तर मग आता नेक्स्ट रेसिपीसह भेटूया. तोपर्यंत खात रहा. हॅपी रक्षाबंधन.